गणपती बाप्पा आई माऊलीचा. त्या घाटामध्ये आपली बस बंद पडलेली आहे. दाई रस्त्यामध्ये बंद पडलेली आहे. आणि या साईडला मंदिर आहे आणि इथं माझी लवर आहे. ज्योतिबाच्या नावानं जेवायला बसलो आपण मस्तपैकी. आमटी भात आहे आणि चपाती भेंडीची भाजी आहे. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण ब्लॉग चालू करत आहे रात्रीच्या 1 वाजता आणि आपण निघालो आहे फिरायला, आपली फॅमिली ट्रिप. आणि दरवर्षीप्रमाणे आपण इकडे तिकडे फिरत असतो, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर वगैरे. तर गेल्या वर्षी आपल्या 2 ट्रिप झाल्या, आपल्या बँडची पण ट्रिप झाली आणि त्याच्या अगोदर पण गेलो होतो. तर आपली फॅमिली ट्रिप चाललेली आहे, जवळच चालू पण कोल्हापूरमध्ये. फक्त 4 दिवसाची आपली ट्रिप असणार आहे. कोल्हापूर दर्शन आणि त्याच्यामध्ये बाळूमामा जाणार आहोत आपण, ज्योतिबा जाणार आहोत, नरसोबाची वाडी आणि भरपूर ठिकाणं त्याच्यामध्ये. आणि तिथून वाईवरून काळूबाई करणार आहोत, तिथून कारल्याला येऊ, मस्त मजा करू. तर आता सर्व सामानाची तयारी झालेली आपली आणि बस आपली येणार आहे. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला प्लॅन होता उद्या निघायचा, पण आपल्याला आज निघायचं आहे. घाईघाईमध्ये बस पण बोलवलं आम्ही. तर रात्रीच्या 2 वाजता बस येणार आहे. तर आपण आज चाललो आहे, सर्व सामान वगैरे भरून. चड्डी व फरारी, चड्डी व फरारी, तोडव आंबोशी, आंबा सुकलेला आंबा. गाईज चाललो मी गावात. जरा बँडचं सामान घेऊ भाई. आपण जिथं जातो तिथं बँडची हवा करतो. लुलुलु याची दोघांची मजा जाम आहे बरोबर ट्रिपला. हे दोघं पण जाम असतात रे आपल्याला. आणि आपली बुगली पण आहे याची तर जाम टिंगल बसली भाई. जी चड्डी व फरारी. माणसं बाहेर येली, लाईटा गेल्या इथं काहीतरी फटाकरावरलं. म्हणजे पोरं इथे बॅनर लावतात, RCBचा बॅनर घेतलाय ते लावायला. लावता इथे फटाकऱ्याची बाल वाजली, लाईटच गेला. आता काय 2 वाजता बस आलेली आहे. समोर वाटतं आपली बस आली. ऑलमोस्ट सर्व सामान आपण भरून झालेलं आहे गाडीमध्ये. सर्व पॅकिंग केलेलं आहे आपण आणि आपली सर्व मंडळी बसलेली गाडीमध्ये. तिने डायरेक्ट पहिले काट पकडली बा आणि इथं आपली सर्व मंडळी बसलेली आहे. बस 20 सीटची. माणसं फक्त 10 ते 12 माणसं मोजून, 10 ते 12 माणसं, जास्त कोण माणसं नाही. आणि आता जाऊ मस्तपैकी. आणि मस्त प्रवास आहे आपला, एकदम सुटसुटीत, काही गडबड नाही. तर निघू डायरेक्ट आता जायला कोल्हापूरसाठी. आमचा डोला लागलाय मागं, पण काय बसेल ते. अंबाबाई माते, गणपती बाप्पा आई माऊलीचा. भावला कुठे भावला? भावला आहे. तर मित्रांनो, आपला प्रवास चालू झालेला आहे आणि मस्तपैकी एकदम सुटसुटीत बसलेलो आम्ही. चांगलं ना सीटा. हे मग मागे यांना मस्त काटा झोपाला, बाकी सगळं सुटसुटीत बसलेले. हे आमचा रुद्र बसला इथं, वैश बसलाय, हे रुई बसले आमची इथं. रुई झोपेत थोडी, बाकी सगळी मंडळी बसले. आमच्या आजीला झोपले, आजी झोपली आमची. अरे चिमू आमची खेळते इथं. प्रवास चालू आपला. दिसला ग बाई दिसला, माझ्या मनात लगेच बसला ग बाई बसला.
उठा उठा, दिवाळी आली. झोप आली, बेड भेटलं, बेड झोपाला. मित्रांनो, आपण कुठला तरी घाट चढतोय. त्या घाटामध्ये आपली बस बंद पडलेली आहे आणि अशी डायरेक्ट रस्त्यामध्ये बंद पडलेली आहे समोर. ड्रायव्हर आणि सिलेंडर कुठे गेलं माहितीच नाही. तर आम्ही वाट बघतोय मागापासून. आम्हाला इथं पाहून एक तास झाला ना आम्हाला इथे. तर आम्ही वाट बघतोय, दिसतच नाही का. आम्ही गाडीला लावलं, हे ते गेलो कुठे काय समजत नाही मला. चाललो आपण आता ड्रायव्हरला वगैरे बघायला, म्हणजे कुठे गेलं तर माहिती नाही. आणि इथं घाटामध्ये रेंज पण नाही, फोन पण लागत नाही आहे. तर बोलो एवढा वेळ झाला कुठे गेलं माहितीच नाही. तर बघू आता कुठं गाडी वगैरे दिसतात का कुठं. ॲक्च्युली आपल्या गाडीचं डिझेल संपलेलं आहे आणि दादा डिझेल आणलं गेलं एकदम खाली. आणि बाटल्या वगैरे आणले तेवढं. डिझेलचा डिझेल पण कमी आहे. अप्पाजीपासून निघल्यावर डिझेल टाकलाच नाही. आणि घाटामध्ये चढलं डिझेल सर्व खाली येतं ना, तर ती गाडी म्हणजे पुढं पकडतच नाही. तर त्याच्यामुळे गाडी बंद पडते. त्याला मामांनी मदत केली, मामांची कृपा झाली. मामाने आपल्याला घाटामध्ये मदत केली डिझेलसाठी. मामा धन्यवाद. आता 10:40 झालेले आहेत आणि अजून पण आपण कोल्हापूरमध्ये पोहोचलो नाही. आता कुठला टोल नाका लागला, इथं थांबलं पण समोर बघतो तुम्ही. म्हणजे बस पण थांबलेली समोर. किती वाजता पोहोचू माहिती नाही. अजून मला वाटतं 1 ते 1.5 तासाची रनिंग आहे अजून. तर मला आपला अर्धा दिवस तर गेलाच गेला याच्यामध्ये. गाडीमध्ये बंद पडली आणि पावसाचा मोसम झालेला आहे. समोर बघतो तुम्ही मारणाचा वारा सुटला इथं. आणि आमची मंडळी सर्व बसलेली इथं खायला. आता काय टाईम झाला म्हणून सगळेजण सुमल्यान येते फोडलाय. उपास सगळ्यांनाच चतुर्थी आहे ना, तुमचे पोरं उमरली डायरेक्ट. आमचं रुद्र भाई सीधा समोर पावसाने हजेरी लावलेली आहे. पाऊस आलेला आहे इथं, सगळ्यांची पलाबली झाली इथं. चला तर आता जाऊ पण डायरेक्ट बसमध्ये बसू. मल्हारचा वडा मल्हार वडा कसा आहे? काढा आहे वडा कसं आहे? तर मित्रांनो, आपण आपल्या मुक्कामावरती पोहोचलेलो आणि आपण मस्तपैकी रूम घेतले ते येऊन. 3-4 बेडरूम आहे तिथं लाईनीशीर. आणि वरती एक हॉल आहे आणि बाकी ते जेवणाची तयारी दिसते समोर. आता यांनी काय केलं आहे जेवायला, ते याच्यात साबुदाणे घातले ते भुगत. बाकी आपल्याला काय केलं ते माहिती नाही. बाकी ते सामान सगळं ते साक्षी दिसते. साक्षी उपास आहे हां, शपथ. आणि तो वय दिसते, वय बाबा गोरा होणार आहे 1 दिवसात. येऊ बा लंगड्या. आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आपण. इथं चाय घेतली बांधवाला, उषाची बसली चाय बनवायला. आणि या साईडला वंशू बसला आमचा बटाटी सोलाला. काय वंशूचा रोजचा काम आहे म्हणून वंशू बोलते मी सोलते बटाटी. वंशूची पण आंघोळ झालेली आहे. वंशू एकदम टकाटकपणे रेडी झालेला आहे इथं. आणि मस्त की आता उपास आहे म्हणून जरा बटाट्याची भाजी, त्याच्यानं चहा आहे आणि साबुदाण्याची खिचडी. हे बघा साबुदाणा. चिमू मस्तपैकी रेडी होणार. चिमू ऐकर, हाय. माझ्या बापाचा आहे, माझ्या बापाचा आहे. हे रुई पण रेडी झाली तर रुई पण मस्त सजलेली आहे. आणि या साईडला बुगी पण आमचं रेडी झालेलं आहे. समोर बघता बुगीला, या बुगी न्यू टेक्नॉलॉजी या. हे बघ छान वेपर कोणी खाली एक वेपर मध्ये चहा टाकला. काय बोलू त्याला, कन्से यायला काय माहिती. वाटवा गोल
वाटवागू लागले वाटवागू सुरी नाही तर गतका नावाली बा काल तशी घेतलंय कुठाला कोथमीर काल तशी कुठाला घेतली तशी कांदा नाही कांदा करायची कुठला असता झाली खिचडी मस्त वेगळी माणसं नाश्ता करायला बसले सगळेजण खिचडी खातात उपाची बस खायला आहेत ना सगळे ढोंगा आहे त्यांची उपास आहे उपास आहे मित्रांनो आपण सर्व मस्तपैकी रेडी झालेलो आहोत आणि चाललो आपण आता दर्शनाला महालक्ष्मीचं दर्शन करू तिकडून कन्हेरी मठला जायचा प्लॅन आहे आपला आणि शाहू महाराज पॅलेस म्हणजे आजच्या दिवसामध्ये 3 ठिकाण आपल्याला बघायचे आहेत आणि आपली सगळी पब्लिक दिसते आणि मागे पण सगळी पब्लिक चालते आपली इकडे तिकडे डिवाईड झाले सगळेजण आमच्या बसवाला बोलते रूमपासून 10 मिनटं मंदिर आहे 20 मिनटं झालं अजून मंदिर आहे ते काय बोलायचं आता तिथे चाललो मी बघा पब्लिक चालते आपली एवढे किती चालत पूर्ण फिरत आलं इथं तरी चालतं होतं अजून मंदिर दिसत पण नाही सर्व मार्केट आहे मंदिराचं होतं आणि हा मंदिराचाच रोड आहे सरळ आणि आता पुढं गेट लागेल आपल्याला आणि बरा मोठा म्हणजे भरपूर मोठा मार्केट आहे पूर्ण तिथपर्यंत एकदम आणि चाललो पण आता मंदिराच्या दिशेने मंदिरापाशी आपण आलेलो आहेत आणि मंदिराचं बहुतेक काम चालू आहे समोर दिसतंय आणि जाऊ मंदिरामध्ये दर्शन करून घेऊ गर्दी थोडी आहे आणि असा काय मंदिराचा गाभारा आहे प्रवेशद्वार महालक्ष्मी मातेचं मंदिर आणि मंदिराचा सर्व आतमध्ये काम चालू आहे बघताय तुम्ही आणि पब्लिक चालल्याचं दर्शनाला सर्व बरीच मोठी लाईन आहे आणि इथून पूर्ण डायरेक्ट पूर्ण मंदिरपर्यंत लाईन आहे भरपूर मोठी लाईन आहे आणि पब्लिक पण भरपूर आहे एक गोचू असली बाबा फिरायला मरली नाही थांब लोक कधी आले बघा 6,988 त्या साईडला 18,541 किती पब्लिक आली सकाळपासून आलं तर पूर्व दरवाजा 3 नंबर दरवाजा आहे इथून आतमध्ये चाललं उषाची आमची कॅमेरामॅन झालेली इथे फोटो काढते डिग्री गेली फोटो मध्ये फोटो काढले उषाजीने फोटो म्हणून ऑर्डर द्यायची घ्या स्वीकारल्या मी ऑर्डर आपला महालक्ष्मी मातेचा मस्तपैकी दर्शन झालेलं आहे एकदम सुंदर दर्शन झाला म्हणजे 1-1.5 तास गेला होता लाईनीमध्ये पण मस्त दर्शन झालं आपला आणि आता चाललं तर बघू आता पुढं कुठं जायचं आहे कारण की वाजले आता 4 वाजायला आलेले आहेत तर कन्हेरी मठ बहुतेक काहीतरी सालवण होतं तर कन्हेरी मठ बघायला आपल्याला 3-4 तास सहज जातील तर तिकडे जाता नाही येणार ज्योतिबाला जाऊ आपण तर बघू आता काय चाललं यांचा प्लॅन गणपती बाप्पांची मूर्ती किती छान आहे बघा एकच नंबर चतुर्थी तर मूर्तीला मस्तपैकी सजवलेली आहे इच्छापूर्ती गणेश चाललो आहे आपण थेट आपल्या रूमकडं तिकडून ठरवू कुठं जायचं आहे ते सकाळी पण तेवढाच चालू आहे आता पण तेवढाच चालू आहे सगळे डिवाईड झाले इकडे तिकडं कोण आलू चालतंय कोण भात चालतंय कोण मागं राहिले अजून बरेच जण आणि बसवायला कोण उचलत नाही काय बोलायचं बसवायला झोपला ॲक्च्युली बसवायला 2 नाईट अगोदर मारून आलेला होता तो झोपला आहे तरी फोन का उचलले नाही रूमवरती जाऊन बघू काय सिच्युएशन आहे ते पहिले आता न्यू पॅलेसला जायचं बोलतात तिकडून ज्योतिबाला जायचं होतं संध्याकाळी मग रात्री रंकाळा तलाव मग जेवण वगैरे करू मस्तपैकी तर चाललो आता आपण ड्रायव्हरला उठवलं आता झोपेतून झोपला होता ड्रायव्हर आता आपण निघूया ज्योतिबाला डायरेक्ट जाऊ झोपलो मग कसं दोघं तर मित्रांनो पोचलो आपण आता ज्योतिबाला आणि झोपलो होतो घाट दाखवला विसरलो डायरेक्ट आणि आता चाललो पण मंदिरमध्ये वंशू पण एकदम गार झोपला होता
जाताना दाखवतो घाट कालोघाट. डायरेक्ट आता जाऊ मंदिरमध्ये. दख्खनचा राजा ज्योतिबा. आणि मस्त वातावरण झालंय तर कडकडीत एकदम थंडगार वातावरण. आणि उद्याचा दिवस पण आपल्याला म्हणजे कोल्हापूरमध्येच काढायचा आहे. उद्या सकाळी आपण जाणार आहोत कनेरी मठ सकाळी, नरसोबाची वाडी दुपारी आणि रात्री बालुमा जाणार आहोत. आणि शुक्रवारी आपण वाईचा गणपती करून संध्याकाळी काळूगडा जाणार आहोत. तर आता जाऊ. मंदिरात जायच्या अगोदर मी बसलोय वडापाव खायला मस्तपैकी. आणि सगळी बरोबर तुंबली आमची खायला. कितना भी खाये भुकाही रहता. मस्त वडापाव गरम गरम. समोर दिसतंय ज्योतिबाचं मंदिर आणि पूर्ण गुलाल उधळला राणी कलरचा. आणि जाऊ आता मंदिरमध्ये. थोडी लाईन आहे तेव्हा समोर दिसतो लाईन आहे. जाऊ आता मंदिरमध्ये. आणि मस्त वातावरण झालं संध्याकाळचं. वाजले 6:30 आता. मस्तपैकी दर्शन घेऊ आणि एकदम थंडावा. तर आम्ही आलो आहे वरती मंदिराची. तर म्हणजे लाईन आहे समोर बघते तर श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न. आणि आपण जरा वरती आलो आहे स्टँडवरती आलो आहे. आणि या साईडला आपली मंडळी समोर. बाकी चिरीमिरी सगळी इथं आहे. ही चुडीवाली चिरीमिरी. ही भैया आहे. इथं रुद्र भैया. आणि या साईडला मंदिर आहे. आणि इथं माझी लवर आहे. या आमचा रामा अंडा. ज्योतिबाची पालखी आहे वरती ठेवलेली आहे. आणि साक्षीचा हात ना पोचला ज्योतिबाच्या नावानं. यांची होळी झाली. होली हे होली खेळतात ना होली. गणपती बाप्पा मोरया. ज्योतिबाच्या नावानं. पण आपलं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे ज्योतिबाचं. आणि आता जाऊ पण कोल्हापूरला. आणि आता आराम करू कारण की रात्रभर आपण बसवर ट्रॅव्हलिंग केला. आणि सकाळी दर्शन घेतलं. सकाळी भरपूर चाललो. डायरेक्ट जाऊ रूमवरती. जेवणाची तयारी करू. आज चतुर्थी आहे. आमची चिमू बसले फुगन. हे बघा चालली वरती टन 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 उड्या मारी. हे चिमू चढ लवकर. आईली 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 ये ये ये. उडी मार उडी मार. चिमा कोसळली. बाबा अक्का बसला खाल्ल्या खाली. प्राची तुझा रंग इकडे आला. प्राचीचा रंग इकडे आला. दे दंगा दे दंगा दे दंगा. वॅकी कोल्हापूरमध्ये भरलेल्या फेस्टिवल बघतात समोर. माझा बड्डे म्हणून लागला. तर मित्रांनो आपण आलो रूमवरती. आणि सर्वात जेवणाची तयारी करायला घेतली मी. आणि जेवायला बनवायला मस्त आमटी बनवायची. इथं काबाकाबी चालू आहे. शेंगा घेतला नाही तर सोला. शेंगा आहेत नाही का भेंडे आहेत. शिरोला आहे. अच्छा इथं काम चालू आहे. आणि आपण चालू ते बाहेर मशीन आहे पाण्याची कॉईन टाकायची. ती बघू कशी काय चालते काय चालते ते. काहीतरी 5 रुपये लिटर आहे काहीतरी पाणी. तर बघू जाऊन काय आहे ते सिच्युएशन. अभी पाणी आहे का आहे क्या. आई शंभर बहुत पैसे आहे ए बाबा वेस्ट बहुत पाणी आ रे. त्यांचा दोघांचा काय झालं बघा. बॅट बॉल घेतात मी रुद्र एक जण. दुसरं काय कामच नाही. जेवायला बसलो आपण मस्तपैकी. आमटी भात आहे आणि चपाती भेंडीची भाजी आहे. पापड आहे लोणचं आहे. बाकी सगळी मंडळी बसली आपली जेवायला. इथं आमचं वंशी बसलेलं आहे. सगळी फॅमिली बसली आमची जेवायला.
या साईडला मस्त गरम गरम चपात्या चालू आहेत. आणि आमची चिमा आमची इथं जेवण झालं. चिमा बसली अशीच. चिमा ऐकर जेवण झालं आमचं. आम्ही आलो बॅट बॉल खेळायला मस्त. नाही वॉइस का आला डोकं पुढे. आई शपथ बेकार लागला बेकार. तर मित्रांनो आपला जेवण खाऊन वगैरे सर्व झालेलं आहे आणि सर्व आटोपलेला कार्यक्रम आजच्या दिवसाचा. आणि उद्या आपल्याला निघायचं आहे नरसोबाच्या वाडीला. म्हणजे पहिला सकाळी कनेरी वाड बघायचं आपल्याला कोल्हापूरमध्ये. बघा नरसोबाची वाडी तिथून जायचं आहे बालूमामाला. तिथं आपली वस्ती असणार आहे. तर उद्या जेवण आपण इकडूनच बनवून घेणार आहोत दुपारचं जेवण उद्याचा. आणि सकाळचा नाश्ता इथून करून निघणार आहोत. तर भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो बाय बाय.